आणि निश्चितच मग वयाच्या 40 नंतर आपल्याला आठवण होते ती क्रिकेटची। आणि आज भारतभराचा विचार आपण केला तर अनेक असे खेळाडू आहेत जे 40+ खेळाडू, अगदी 80-85 च्या दरम्यातले पण काही खेळाडू या ठिकाणी निश्चित एक क्रिकेटमध्ये आनंद घेत असताना पण पाहायला मिळत। तर हीच अपेक्षा ठेवून या ठिकाणी पृथ्वीराज चषकमध्ये सन्माननीय या स्पर्धेचे सर्व गणेश भाऊ चव्हाण साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने या 40+ क्रिकेट स्पर्धा तिसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली। तर जाऊया आपण मैदानाकडे। या ठिकाणी पळस संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी येते। तर बंटी पाटील आणि फलंदाज झेलू या ठिकाणी फलंदाज येतात आणि गोलंदाज पहिले षटक घेऊन गोलंदाज 12 खेळाडू जर प्लीज या। गोलंदाज भारत हा गोलंदाज आहे या ठिकाणी। पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहायला मिळेल। आपण जर क्षेत्राची विरचना त्यांनी पाहिली तर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक आहे लॉंग ऑफला एक आहे लॉंग ऑनला या ठिकाणी आपण पाहायला मिळतात। तर पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहायला या ठिकाणी आपण पाहायला मिळतं ती सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक अर्थातच या ठिकाणी कव्हर पॉइंटला आहे, एक शॉट पॉइंट, एक अर्थातच शॉट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक वार्डिश लॉंग ऑफ आणि एक मिड ऑफ युरेशन ऑफ साइडला। पहिले षटक घेऊन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर। गोलंदाज भारत पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 7-8 पॉईंटच्या रनअपनी गोलंदाजीसाठी तयार आहे। यावेळी हा डावखरा गोलंदाज पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार असं म्हणतात, लागला तर आबाद नाही तर बर्बाद असं म्हणलं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजांनी मात्र प्रयत्न केला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा आणि अर्थातच त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं नाही। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। बंटी पाटील साठी पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, अर्थातच लेग साईडला बॅट चेंडूचा संपर्क, चांगल्या चेंडूची समाप्ती ते पाहायला मिळाली। भारत गोलंदाज आहे, डावखरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आमच्या बरोबर समोरून एंड कडून 7-8 पॉईंटच्या रनअपची गोलंदाजी, डावखरी गोलंदाजी या ठिकाणी असताना दरम्यान यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहता मिड विकेटला येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार। चिलूच्या बॅटमधून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला, कारण टायमिंग चांगलं होतं, आखूड टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळाला। एक पाऊल पुढे टाकलं, कारण क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं की पुढे सरसावणं, बॅक फुटवर जाणं किंवा फ्रंट फुटवर जाणं, चेंडूची निवड करणं, ती निवड मात्र चिलूने या ठिकाणी चांगली केली आणि या ठिकाणी मिड विकेटला एक शानदार षटकार या ठिकाणी बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाला। व या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा हा स्वैर म्हणून इशारा येतोय। 1 धावेचं योगदान इथे मिळेल, धावफलकात 1 ने वाढ होईल आणि एकूण धावा धावफलकावर येतात त्या 7 धावा धावफलकावर। ऑनसाइडचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहतो, एक क्षेत्ररक्षक इथे अर्थात शॉर्ट थर्डमॅनला आहे, एक डीप मिड विकेटला एक वाडिश लॉंग ऑन आणि एक मिड ऑन। 2 क्षेत्ररक्षक पहिले षटक सुरू आहे, त्यामुळे थोडंसं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात। दरम्यान यावेळी चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, थोडीशी फेकी चुकीची होती, पण इथे क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन चेंडूला अडवलं गेलं साधारणतः पॉइंट क्षेत्रामध्ये। तोपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मिळालं, 1 धाव संघाला मिळाली आणि बघता बघता धावा धावफलकावर पोहोचल्या त्या 8 अंक आपल्या समोर आला की नेहमी आपल्याला आठवण होते महाराष्ट्रातल्या 8 अष्टविनायकांची। आपण की बऱ्याच लोकांनी अष्टविनायक यात्रा केली असेल, कारण त्याचं चांगलं यश नेहमी मिळतं, ज्याला पाहायला मिळतं। पुणे जिल्ह्यामध्ये 5 अष्टविनायक, रायगड जिल्ह्यामध्ये 2 अष्टविनायक आणि अहमदनगर जिल्ह्यामधला सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अर्थातच उजव्या सोंडेचा गणपती म्हणून नेहमी म्हणलं जातं। तर 8 अष्टविनायकाची यात्रा
आणि त्याचबरोबर जेजुरीचा खंडोबा आणि शनी बाप्पा आणि शिर्डीची 3 दिवसाची ती अर्थात यात्रा आपण केली तर त्याचं चांगलं यश मिळतं असं म्हणतात. थोडी मैदानाकडे क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल घेतात. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक मिडॉन लाईक क्षेत्ररक्षक आणला गेला कारण डावखरं फलंदाज या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू टप्पा पडल्याचा उंच आला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू उसवला विसावतोय आणि तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. सिमेंटची खेळपट्टी एक चांगलं हिरवगार मैदान ज्याला निश्चित म्हणलं तर ते एरळवाडी गावाचं कारण 11 ओव्हरच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हे एक आणखीन एक मोठं योगदान आहे ते आयोजकांचं. दरम्यान यावेळी बॅटच्या पट्ट्यात गेला ऑन साईडला चेंडू खेळण्याचं केलेलं फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धाव घोषित इथे मिळेल. 1 धाव संघाला. संघाची धावसंख्या जाऊन 1 ने पुढे सरकते. ती पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा येतात त्या 9 धावा. वेळेचं बंधन सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही. वेळेचं बंधन आहे. आपला वेळ वाचवायची आहे. प्रत्येक संघाला पहिल्या सत्रासाठी अर्थातच आपण पाहिल्याने 5 षटकांचा खेळ असल्याकारणे 25 मिनिटाचा अवधी आयोजक सन्माननीय गणेशजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आले. त्याला दुसरं षटक पॉवरप्लेचं षटक इथे समाप्त होते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज गोलंदाज पटेल. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पॉवरप्लेचं षटक इथे समाप्त झाले. पहिल्या षटकात 9 धावा पाहायला मिळाल्या. यावी आडव्या बॅटने खेळलाय. ड्राईव्ह केलं चेंडूला ऑन ड्राईव्ह आपण पाहताय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय तोपर्यंत आणखीन 1 धावेचं योगदान. धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. 1 धावेचं योगदान इथे मिळते. चिलूच्या धावसंख्येत बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 8. बंटी पाटील तयार असेल 1 या धावफलकावर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल आपण पाहिलं. डावकर फंडाज आहे त्यामुळे अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रशी त्या आणला गेलाय. एक डीप स्क्वेअर लेग असताना यावी ऑफ साईडला खेळल्या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची पकड करण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत मात्र थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि परिणाम या ठिकाणी मात्र 2 धावा. 1 धावेचं रूपांतर 2 धावात. कारण क्रिकेटमध्ये 1 धाव त्यानंतर राजकारणामध्ये 1 मत आणि MBBSची परीक्षा देताना अर्थात लागणारं 1 गुण अतिशय महत्वाचा. कारण MBBS परीक्षेमध्ये 1 जण मार्क्स जर मिळाला नाही कमी पडला तर मात्र आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं जातं असं म्हणतात. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावी मात्र कट केला चेंडूला अतिशय चांगला फटका पाहायला मला. 1 धाव घोषित. शॉर्ट अर्थात थर्डमॅनच्या दिशेने 1 धावेचं योगदान आणखीन 1 मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. तर आपल्याला धावा येऊन पोहोचल्या त्या 12 धावा. नंतर कनक 11 आणि यशवंत भाऊ पाचंगे संघास यांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान धावेत हा चेंडू आपण पाहूया. तसे चेंडूवर पहिल्या प्रयत्नात चेंडू अर्थात जमिनीला दान झाला आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सहजगत्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावांचं योगदान पुन्हा एकदा मिळालं. 14 धावा धावफलकावर. क्रिकेटमध्ये 1 झेलाचं महत्व देखील पाहायला मिळतं. 1 धावेने पराभूत होणारे संघ आपण पाहता जेव्हा मैदानातून बाहेर पडतात तेव्हा त्यांची परिस्थिती काय असते. त्यामुळे प्रत्येक झेल अतिशय महत्वाचा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये पटेल गोलंदाज आहे. अर्थातच छोट्या रनप्री गोलंदाजी या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा वळूया पंचांच्या अर्थातच उजव्या हाताने यावेळी हवेतून खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहता चेंडू अर्थातच जाईल इथे डीप पॉइंट आणि क्षेत्रामध्ये कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. आता मात्र आपण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या इथे पाहायला मिळालं. दरम्यान पुन्हा एकदा धावफलकात पुन्हा एकदा वाढ. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 क्रिकेट दरम्यान अतिशय चांगला फटका इथे मला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो आणि मिस फील्ड इथे पाहायला मिळाले. पण तो क्षेत्ररक्षक यावेळी मात्र दुसरा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत सहजगत्या 2 धावांचं योगदान 2 धावांचं योगदान इथे मिळते आणि या 2 धावांच्या माध्यमातून प्रथम फलंदाज पळूस संघ जाऊन पोहोचतोय. 2च्या मदतीने 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्त धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 19. म्हणजे आपण जर पाहिलं प्रति षटक
या ठिकाणी अर्थातच 19 धावा 2 षटकात या ठिकाणी पाहायला मिळाल्या, त्यामुळे प्रति षटक धावा जर आपण हे पाहिलं तर 9.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवले. ती यावेळी पळूस संघाने प्रथम फलंदाजी करताना, ज्याच्यामध्ये चिनू याची वैयक्तिक धावसंख्या अजून पाहिलं तर एक षटकाच्या मधून 8 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. बंटी पाटील यांनी मात्र प्रत्येकी 2-2 धावांच्या माध्यमातून 7 धावांचं योगदान दिलं आणि त्याचबरोबर हे षटक क्रमांक 2 पटेलचं इथे मात्र समाज झालं. पहिल्या षटकात 9 धावा आणि या षटकात 10 धावा, त्यामुळं 2 षटकात धावा आल्या त्या 9.50च्या सरासरीने. थोडस पाण्याची गरज आहे. सिक्सरच्या चेंडूनी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 2 षटकं समाप्त झालेत, येणारी 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होतोय आणि नवीन गोलंदाज भारत पाटील हा त्याने पहिल्या षटकात 9 धावा देऊन सफलता मिळवली. तोच गोलंदाज या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू या षटकातला डावखुरा गोलंदाज आहे, हवेतून खेळलाय, पूल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्राच्या डोक्याच्या जवळून चेंडू सीमापार केला, चौकार. 4 धावांचं योगदान. चिनूच्या बॅटमधून चौकार. 23 धावा धावफलकावर इथे आपण पाहिलं. मग 2 षटकात 19 धावा आल्या होत्या. या पहिल्या चेंडूवर मात्र एक शानदार फटका. चांगलं क्रिकेट 40+ आपल्या पाहिलं. वयाच्या 40 वर्षाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. कधी कधी अनेक ठिकाणी 50+ स्पर्धा देखील पाहायला मिळतात. हे महाराष्ट्रातलं योगदान आहे, कारण आपण सर्व मंडळी पाहिले तर क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी. दरम्यान यावेळी मात्र बॅट चेंडूचा कोणता संपर्क इथे आला नाही. मात्र इथे यष्टीषक चेंडूला पकडेपर्यंत इथे मात्र 1 धाव. 22चा इशारा पंचांचा येतोय. मी मगाशी म्हणालो होतो 1-1 धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचे. 1 धावीचं योगदान धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. भारत पाटील पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. यावेळी मात्र फुल लोअर फुटच बॉल चेंडू येथे बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला अर्थातच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण पाहतात चेंडूला ऑफ साईडला अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला 1 धावेचं योगदान देण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. 1 धाव आणखी पुन्हा एकदा संघाला. 25 धावा धावफलकावर येऊन पोहोचतात. वारंवार डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानात असल्या कारणाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अर्थातच हरवडी संघाला वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. दरम्यान पुढील चेंडूसाठी इथे मात्र अतिशय मोठा फटका. लॉफ्टेड शॉट. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमाच्या पलीकडे. षटका. इंग्लिशमध्ये या फटक्याला खरं तर लॉफ्टेड शॉट म्हणजे चेंडू मराठीत भिरकावणं असं म्हणलं जातं. आणि जेव्हा हा लॉफ्टेड शॉट जेव्हा तुम्हाला पाहायला मिळतो किंवा चेंडू भिरकावला जातो, तेव्हा आपल्याला सन्माननीय सुनीलजी गावस्कर आणि भारतरत्न सचिनजी तेंडुलकर यांची आठवण येते, की ज्याने अतिशय मोठे फटके लेदर विश्वामध्ये जागतिक क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे अतिशय या फटक्यासाठी हे 2 खेळाडूंना निश्चित एक योगदान निश्चित त्यांचं पाहायला मिळतं. 6 धावांचं योगदान आणि धावफलकावर धावा येतात 31 धावा धावफलकावर. चांगला फटका चिरूचा. आता गोलच्या दिशेने चेंडूला खेळला. इथे क्षेत्ररक्षक मात्र थोडासा दूर आहे. चेंडूवर येईल, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. तो म्हणतात सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या माध्यमातून चिरू आणि त्याचा साथी बंटी पाटील यांच्या माध्यमातून 2 धावांचं योगदान या ठिकाणी मिळालं. 2 धावा मिळतात संघाला. चांगली फलंदाजी बंटी पाटील आणि चिरूची. 2 धावांचं योगदान पुन्हा एकदा पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा इथे मात्र संपर्क इथे आपण पाहायला नाही मिळाला. आणि अर्थातच रिव्हर्स फटका म्हणजे द्विधारी तलवार असं नेहमी क्रिकेटमध्ये म्हणलं जातं आणि त्या ठिकाणी मग एक जोखीम असं होते. तर आपण पाहतात क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की धावा येणं महत्वाचं असं म्हणलं जातं. आणि आपण पाहिलं त्या ठिकाणी अर्थातच धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 33 प्रति षटक. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच
12.50च्या सरासरी 11च्या सरासरी या खरं तर धावा आल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये श्याम नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. त्यानंतर पुढचा सामना आहे यशवंतभाऊ पाचंगे संघ आणि त्याचबरोबर कणक 11 या दोन्ही संघनायकांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण कृपया आयोजकांचा संपर्क साधा नाणेफेकीसाठी. गोलचं परिवर्तन जर आपण इथे पाहिलं भारत यांनी पहिल्या षटकात 9 धावा दुसऱ्या षटकामध्ये मात्र तब्बल धावा दिल्या त्या 14 म्हणजे जर 2 षटकाचा विचार केला तर अर्थातच 23 धावा 2 षटकात देताना विकेट मात्र आपण जर पाहिलं तर भारतला मिळाली तर 1 विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी देखील ठरला. गोलंदाजीमध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय श्याम. चला वेळेची बचत करा वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये वेळेची बचत करा. आपण वारंवार मगापासून आपण पोर्टेबलच्या खेळाडूंच्या माध्यमातून रिव्हर्स स्वीपचे फटके पाहायला मिळाले. डेव्हिड हटन झिम्बाब्वेचा हा खेळाडू ज्याने पहिला फटका जनक आहे यांनी सुरुवात केली होती पण त्याचबरोबर माईक गेटिंग याचा आपण विचार केला इंग्लंडचा ज्याने 1987च्या विश्वचषकात या फटक्यांचा वापर केला आणि त्याच्यामध्ये अर्थात विश्वचषक इंग्लंडने गमावलं हे देखील वस्तुस्थिती पाहायला मिळतं. तर ही होती रिव्हर्स स्वीपची ओळख. वळी आपण मैदानाकडे. बॉलरचं नाव सांगा. विजय. टेनिस यशमध्ये पुणेला अर्थातच विचार केला तर विजय पावळे याचं खूप प्रत्येक 11 पुणे संघातून प्रतिनिधित्व करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. एक आक्रमक नेहमी पाहायला मिळतो. हा मात्र 40 विजय. या विजय चेंडू पूल करण्याचा प्रयत्न इथे मात्र यष्टीषक येतोय परंतु शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक यांनी पाहिल्या चेंडू झेल घेतला आणि आल्या पावली फलंदाला माघारी परतावं लागलं. फलंदाज बाद होऊन परतला. आणखीन एक यश या ठिकाणी मिळालं. चला कनक 11 आणि यशवंतभाऊ पाचंगे या संघाच्या संघनायकांना विनंती आहे पण आयोजकांशी संपर्क नाणेफेक करण्यासाठी वेळ दडू नका कारण घड्याळाची वेळ पहा जवळपास 1:15 वाजलेले आहेत. नवीन फलंदाज चला लगेच मैदानामध्ये. संजय यावी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. विजयला मात्र यश मिळालं. संजय यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र यॉर्कर चेंडूला खोदून काढला. चेंडू पाहतात तो शॉर्ट मिड विकेटला गेला. डीप मिड विकेटला शेतशे चेंडू येते. चेंडूची फेकी याच्या दिशेने येतोपर्यंत तिसऱ्या मात्र पंचांकडे मागणी केली आणि या ठिकाणी मात्र येस पंचाने रिव्ह्यू घेतलाय. पायचा फलंदाज धावचित आहे की नाही ते पाहिलं जाईल आणि हे खरं एक चांगले योगदान नेहमी आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आणि एक निश्चित पंचांवरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न इथे नेहमी केला जातो हे देखील योगदान आहे. तिसरे पंच इथे पाहतील नेमकं या ठिकाणी दुसरी धाव इथे पूर्ण आहे किंवा नाही. आणि फलंदाज या ठिकाणी मात्र धावचित म्हणून या ठिकाणी घोषित केलं गेलं. दुसरी धाव घेताना या ठिकाणी आपण पाहायला मिळाल आणि फलंदाज मैदानातून या ठिकाणी परतेल. संजयची खेळी मात्र इथे समाप्त झाले. धावा धावपलकावर आतापर्यंत आपण पाहिलं चांगली सुरुवात केली होती ती संघाने परंतु आता मात्र आतापर्यंत आपण पाहिलं 31 धावा धावपलकावर इथे आल्यात.
विजय एक चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाज निश्चितच आपण पाहिलं धावचित येऊन पाहिलं होतं नवीन फलंदाज मैदानामध्ये अजित. अजित हे नाव आपल्या समोर आलं की लगेच अजित आगरकर मुंबईचे खेळाडू ज्यांनी 255 विकेट आपल्याला पाहायला मिळाले, वेगाने परतवले आणि आज भारतीय संघाचे अर्थात आधारस्तंभ आहेत. तर पुढचा चेंडू या दरम्यान या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, कोणती चूक करत नाही, गोलंदाजाच्या दिशेने चेंडूची फेकी करतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल, एक धावीचं योगदान इथे मिळेल. धापलकात पुन्हा एकदा वाढ होईल 35. विजय एंड बदलतोय कारण डावखुरा फलंदाज समोर आहे, त्यामुळे पंचांच्या उजवीकडून गोलसडी सज्ज असेल. क्षेत्रक्षमने पुन्हा एकदा बदल. डावखुरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज असे नेहमी क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा धावण्यामध्ये थोडासा अडथळा या ठिकाणी पाहायला मिळाला. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू आपण पदार्थ शैली पॉईंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक घेतोय पॉईंट वरून टोमॅटो एक धाव धापलकावर इथे नोंदवली जाते. एक धावीचे योगदान मिळते ते नवीन आले फलंदाजाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल 36. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. मागाशी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 69 धावा धापलकर इथे आल्या होत्या. या ठिकाणी मात्र धावा थोड्याशा कमी आहेत, पण तो क्रिकेट आहे. दरम्यान बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. अतिशय सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर वळला. फलंदाजाचा अंदाज मात्र पूर्णपणे चुकला. यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. चांगली गोलंदाजी कर्नाटक 11 आणि यशवंतभाऊ पांजंगे संघाला विनंती आहे आपण या पुन्हा एकदा यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह पाहिला तिथे थोडस मिसफिल्ड, तोपर्यंत मात्र ओव्हर थ्रो आणि या दरम्यान 2 धावा फलंदाजांनी 3 धावा. येस, घोषित क्षेत्रात आणखीन 1 धाव कारण मिस झाला. 3 धावांचं योगदान इथे मिळालं. 3 धाव मिळतात संघाला आणि अशा प्रकारे या ठिकाणी धावा येतात त्या 39च्या घरामध्ये. 39. तीन गडी बाद 39 धावा आतापर्यंत धावपलकर इथे आल्यात. विशाल सर लखन गोलंदाज आहे. 39 धावा धावपलकर इथे आलेले आहेत. शेवटचे षटक पहिला चेंडू स्वैर 40. लखन पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकणे तयार आहे. डावखुरा फलंदाज समोर आहे. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडूचा पाठलाग करत होता आणि या दरम्यान मात्र सुरेख क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवलंय. जैनची खेळी मात्र इथे समाप्त झाली. 40 आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल शंकर. चार फलंदाज आतापर्यंत गमावले. शंकर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये अर्थात चांगली सुरुवात इथे आपण पाहायला मिळाली. ती हरळवाडी संघाच्या माध्यमातून धावा रोखण्याचा प्रयत्न. तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा धावा किती रोखता याला खरं महत्व आहे क्रिकेटमध्ये. कारण एक एक धाव जसं मगाशी मी म्हणालो होतो की क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर अर्थातच महत्वाची मानली जाते
आणि त्यामुळे इथे धावा रोखणं महत्वाचे आणि तो काम मात्र या ठिकाणी करतोय गोलंदाज पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र मस्त पटका डीप स्क्वेअर लेग मध्ये आलेला आहे. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. शंकरच्या बॅटमधून आल्या षटकाराने खातं उघडले. जसं मागच्या सामन्यामध्ये सांगितलं होतं की क्रिस गेल वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू ज्याने षटकाराने खातं उघडलं त्याला संधी मिळाली. जेव्हा एखादा खेळाडू पहिल्या चेंडूवर चौकार मारतो तेव्हा भारतीय संघाचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांची आठवण होते ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपलं खातं उघडलं. तर हा क्रिकेट मधला इतिहास आहे. हा इतिहास नोंद केले. 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा यावेळी ऑफ साइडला चेंडू क्रिकेट हवेमध्ये आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत सहजगत्या 2 धावा शंकरच्या खात्यामध्ये. इथे मात्र जोडल्या गेला. 2 धावांचं योगदान शंकरला मिळते. शंकरची वैयक्तिक धावसंख्या 8 आणि संघाची धावसंख्या दोन्ही वाढेल. धावफलकावर धावा येतात त्या 48. सुरुवातीला असं वाटलं होतं गोलंदाज लखन या ठिकाणी धावा वाचवतोय कारण विकेट घेतली होती. एंड बदलतोय. यावेळी यॉर्कर पद्धत चेंडू आपण पादत चेंडू अशा पद्धती चेंडू फार कमी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र फलंदाज धावचीची संधी आणि पंच दर्शवतात या ठिकाणी फलंदाज धावची म्हणून ते परतेल. शेवटच्या षटकामध्ये थोडीशी हाराकिरी इथे पाहायला मिळाली. ते अर्थातच पळूस या संघाच्या माध्यमातून 48 धावा धावफलकाला. चला लगेच फलंदाज पाठवून द्या मैदानामध्ये. वेळेचं बंधन आपल्याला आहे. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये त्यामुळे थोडस पटकन फलंदाज जा. सुनील नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला सुनील येतोय. 49 धावा इथे धावफलकाला शंकर या ठिकाणी खेळणी तयार आहे. 8 या वैयक्तिक धावसंख्येवर. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून. यावेळी मात्र डाव्या एष्टीच्या पाहूया पंच काय दर्शवत आहेत. आपले हात जमिनीला समांतर करतायत. आमचे गुणलेखकांना दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. स्वैर आहे. 1 धाव. अर्धशतक धावफलकावर. 50 धावा. 50 धावा धावफलकावर आल्या पुढच्या चेंडूसाठी. यावेळी हवेतून खेळलाय पण क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक करत नाहीये. लॉंगॉनला सुंदर झेल घेतोय आणि 6 फलंदाज मैदानातून या ठिकाणी बाहेर. पळूस संघाने शेवटच्या षटकात आक्रमण केलं होतं परंतु त्यांना नंतरच्या मत आपण पाहिलं विकेट त्यांनी गमावले. त्यामुळे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त. 6 गडी बाद 50 धावा त्यांनी धावफलकावर नोंदवले आणि अजून 1 चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. क्रिकेटमध्ये चूक बोल देणं घेणं असं म्हणलं तर या ठिकाणी अर्थात आमचे गुणलेखकांनी दर्शवले पंचांना की अजून 1 चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. पृथ्वीराज चषकाचे आपण अतिशय रंगीबेरंगी टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळतात. काय रोहन येतोय. अंतिम चेंडू पाहूया. अंतिम चेंडूवर षटकार येणार चौकार येणार की चेंडू निर्धाव हे पाहायला मिळेल. रोहन खेळण्याची तयार आणि हा त्रिफळा आणि अशा प्रकारे 30 धावसंख्या धावफलकावर नोंदवली गेली. 7 बाद 50. एकावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. 5 षटकांचा सामना आहे. प्रति षटक जर आपण पाहिलं तर अर्थात 10.20 ची सरासरी इथे राखावी लागेल आपला विजय निश्चित करण्यासाठी. ते हरळवाडी या संघाला चांगली गोलंदाजी या ठिकाणी लखननी या ठिकाणी केली आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी सुरुवातीला चिनूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. तर शंकरने देखील चांगले योगदान देण्याचा प्रयत्न इथे केला पण इतर फलंदाजांनी फारशी चमक दाखवली नाही. त्यामुळे 7 बाद 50 धावा
पळूस संघ या ठिकाणी 5 षटकामध्ये नोंदवतोय आणि हरळवाडी संघाला 51 धावांचं लक्ष्य इथे ठेवलं 10.20च्या सरसाने. क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाच्या युद्धामध्ये आपण पाहणार आहोत की ही धावसंख्या या ठिकाणी सफिशियंट आहे की नाही हे याचं धावतो अर्थात उत्तर देण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय पालघरचा अतिशय गुढ आवाज ज्याने अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये खूप चांगले योगदान दिले ते आमच्या चिराग मेहर सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. ओव्हर टू चिराग मेहर सर. धन्यवाद. या ठिकाणी कनक 11 आणि यशवंतभाऊ पाजंगे या संघाला विनंती आहे की आपण नाणेफेकची त्वरित यायचं आहे. इथे आमचे आयोजक सन्माननीय गणेश भाऊ चव्हाण सर या ठिकाणी आहेत. पूर्णपणे या क्रिकेटवर त्यांची पूर्ण देखरेख आणि म्हणून गेली 11 वर्ष ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. तर नाणेफेक संपन्न होईल परंतु खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा चिराग मेहर सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद काकाजी. तर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 50 51 धावांचा आव्हानाचा पाठलाग आहे. पलूस संघाने 50 धावा इकडे मात्र बनवल्या. 51 धावांचा आव्हानाचा पाठलाग. आपण ज्यांना ऐकत होता आम्ही जसं म्हणतो की गेली 25 वर्ष आपण ज्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री जे करतायत टेनिस क्रिकेटची सेवा ज्यांनी अविरत केलेली आहे असे आमचे काका म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकलेला आहे. 50 धावा झालेल्या आहेत. 51 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे आणि भाऊ 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हरळवाडी संघाकडून कोण येतोय? सलामीची जोडी. मला वाटतं सलामीची जोडी इकडे मैदानाच्या आत येण्यासाठी तयार आहे. दोन्ही संघांना देवा खूप साऱ्या शुभेच्छा. हरळवाडी संघ आपले एक प्लेयर आता पाठवा ना. आता तुमची बॅटिंग आहे त्यामुळे एक जण पाठवा वरती. आमिर भाई एक प्लेयर को भेज दो ना अभी ऊपर. बैटिंग है ना अभी इसीलिए. 51 रनों का लक्ष्य का पीछा महेश और त्रिपाल ये प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान के अंदर. आप देख रहे पृथ्वीराज चषक 2025 और ये डे 3 जहां पे अब 40 के सारे दिग्गज आज आपको देखने को मिलते हुए. एक बड़ा मुकाबला आप सभी के सामने. इस टूर्नामेंट की बात की जाए तो इस टूर्नामेंट का जो पहला इनाम है वो 3 लाख रुपया ये पहला इनाम इस टूर्नामेंट का दिया जा रहा है. हम हमेशा कहते हैं ये पृथ्वीराज जो इंडस्ट्री है उसका जो वर्धापन दिन कहते हैं या फिर जिस दिन उन्होंने स्टार्ट किया उस दिन के लिए ये खास टूर्नामेंट का आयोजन हमेशा किया जाता है. पिछले 11 साल से 10 साल और ये 11वां साल है यहाँ पे इस टूर्नामेंट का लगातार आयोजन किया जाता है. इस पूरे ग्रुप के जो अध्यक्ष है माननीय श्री धनंजय चौहान साहब और उनके छोटे भाई अर्थात गणेश चौहान सर इनके माध्यम से इस टूर्नामेंट का आयोजन नियोजन हमेशा होता है. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी महेश और त्रिपाल. पहला ओवर लेके गेंदबाजी के लिए गेंदबाज अजीत पहला ओवर करेंगे. 10 के औसत से रन बनाने. क्या ये रन यहाँ पे रोके जाएंगे? ये दोपहर का सत्र और आप सभी का स्वागत है पृथ्वीराज ट्रॉफी 2025 में. गेंदबाज तैयार. राइट राउंड विकेट. पहली गेंद थोड़ा सा ऊपर ज्यादा चली गई. अंपायर ने कहा ये नो बॉल है. इसका मतलब है सोने पे सुहागा. पहली गेंद पे ये नो बॉल पे चौका आता हुआ. ऐसा हमेशा कहा जाता है कि गरीबी में आटा गीला. आपके पास रन कम है और उसके बाद आपने पहली ही गेंद जो खराब गेंद की. हालांकि ये पहली गेंद थी फुल टॉस कमर के ऊपर. अंपायर जय पवार जो जेपी पैनल के सर्वेसर्वा है उन्होंने कहा भाई ये तो नो बॉल है. आईसीसी ने जो प्लेयर्स है उनकी सुरक्षा के कारण ये सारे नियम बनाए हैं और उसमें से अगर गेंद कमर के ऊपर हो तो उसे वो धोखादायक कहा जाता है. उसे कहा जाता है नो बॉल और ये पहली गेंद नो बॉल थी.
फ्री हिट का मौका है इस बार, क्या लाजवाब स्ट्रोक है, ये गेंद नहीं रुकने वाली। पहली गेंद पे पंजा था, अब ये छक्का, 6 रन। ये ड्रीम शुरुआत कही जाती है और गेंद जिस प्रकार से बाहर चली गई थी आउट ऑफ द पार्क, लॉन्ग बाउंड्री के बाहर, ये 6 रन। अब तक का स्कोर 11 रन। महेश ने क्या वो तीसरी आंख खोली है अपनी, क्योंकि पहली गेंद पे चौका, उसके बाद ये सिक्सर। हालांकि वो अब जो बातें कर रहे हैं ना, वो चौके छक्के के साथ ही बात कर रहे हैं। अब तक का स्कोर 11 रन। ओवर नंबर चलता हुआ पहला, एक ही गेंद तो हुई है ऑफिशियल। इस बार इनसाइड आउट, गेंद को एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर से खेल दिया, मिलेंगे रन पूरे 4। अब तक का स्कोर 15 रन। 51 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अब तक 15 रन स्कोर कार्ड पे। हमारे साथ जो हमारे स्कोरर बैठे हैं, जिनके बारे में हमेशा कहता हूं कि उच्च कद के खिलाड़ी है, जिन्हें हम कायरन पोलार्ड भी कहते हैं, जिन्हें हम बाहुबली भी कहते हैं, सूरज पवार हमारे साथ यहाँ पे बैठे हैं। उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। अब तक का स्कोर 15 रन। 2 गेंदों में 15 रन अब तक खर्च किए गए। 51 रनों का लक्ष्य का पीछा। इसके बाद जो बड़ा मुकाबला होगा, जहां पे यशवंत भाऊ पासंगे और दूसरी जगह कनक 11 के बीच ये पहले राउंड का आखिरी मुकाबला यहां पे खेला जाएगा। दोनों टीमें से रिक्वेस्ट है, प्लीज अब रिपोर्ट करें और टॉस के लिए आ जाए। फिर से गेंदबाज तैयार, और अच्छी गेंद इस बार जमीन के सहारे खेला। 1 रन वहां पे खिलाड़ी है कवर पॉइंट में, उन्होंने गेंद को फील्ड किया। 1 रन की संभावना यहां पे होती हुई। अब तक का स्कोर 16 रन, 16 ऑन बोर्ड। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए अब बल्लेबाजी के लिए त्रिपाल आएंगे। जिस प्रकार से शुरुआत की थी महेश ने, लाजवाब शुरुआत अब तक। और इस बार अंदरूनी किनारा और ये डिक्लेयर जोन में जाएगी। अंपायर उमेश केनी ने कहा कि भाई ये डिक्लेयर जोन है, सिंगल यहाँ पे मिलता हुआ। इस टूर्नामेंट के सर्वा माननीय श्री गणेश भाऊ चौहान, इनके सुपुत्र शंभू, इनका यहाँ पे आगमन हुआ है। शंभू जी, आपका भी स्वागत है। डिप्लोमा आप कर रहे हैं और अच्छी बात है, बहुत नजदीक से हमने इनको देखा है बचपन से। और ये पे गेंद शॉर्ट बॉल थी, उसका पूरा फायदा उठाया, गेंद नहीं रुकने वाली। 6 रन, सिक्सर। आप ऐसी गेंदें करोगे तो आपको फटके तो पड़ने वाले हैं। यहाँ पे ये छोटी गेंद थी, बल्लेबाज ने कहा थैंक यू, उसको खोटी बनाते हुए गेंद डिप्स के बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए स्कोर अब तक का 23 रन, 23 ऑन बोर्ड। पहला ओवर जैसे गुब्बारे से हवा निकाली जाती है, मैच से हवा निकालते हुए दोनों बल्लेबाज। और इस बार तेज तरार की, लेकिन सिंगल यहाँ पे जरूर मिलेगा। ये 1 रन बल्ले का अंदरूनी किनारा, और 1 रन के साथ पहला ओवर यहाँ पे महंगा समाप्त होता हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पे लगे 24 रन। आने वाली 24 गेंदों में रन चाहिए 27। ये लखपति टूर्नामेंट, ये हम हमेशा कहते हैं एरलवाड़ी का ये जो ग्राउंड है वो बल्लेबाजों को हमेशा रास आता है। हमने पिछले साल भी देखा, बहुत सारे रन यहाँ पे बनते हैं। सिक्सर सुप्रीमो के यहाँ पे बॉल यूज किए गए, वो कस्टमाइज है। आप देख सकते हो, अगर आप हाथ में इस गेंद को लोगे तो उसमें पृथ्वीराज चषक ऐसा लिखा गया है, तो वो एक खास टूर्नामेंट के लिए यहाँ पे कस्टमाइज किया गया ये बॉल है। केतन भाई सेठ इन्होंने वो यहाँ पे उपलब्ध किया है। और हम सारे जो टीम ओनर्स है उनको हम देख सकते हैं, जो सारे बैनर्स आप हर जगह पे देख रहे हो, वहाँ पे बैनर्स है, चाहे वो कमेंटेटर्स के बैनर्स हो, चाहे वो ओनर्स के बैनर्स हो, हर किसी को यहाँ पे दिखाया जा रहा है। tenniscricket.in की टीम यहाँ पे अच्छा काम करती हुई, इस टूर्नामेंट को लाइव करती हुई। tenniscricket.in, अभी भी आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकॉन को दबाना ना भूले, क्योंकि ये टेनिस क्रिकेट की सबसे बड़ी वेबसाइट है। अब तक 2 मिलियन से ज़्यादा उनके सब्सक्राइबर है और ये आंकड़ा और बढ़ेगा, इसके लिए हम उन्हें शुभकामनाएं देते हैं। चलते मैदान की ओर, पहले ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड पे लगे 24 रन। इसके बाद और बड़े सितारे आपको देखने को मिलने वाले। संदेश पांडे, जिनके बारे में हमेशा कहता हूं कि एक बड़ा नाम, पप्पू रामगुड़े, ये सारे जो दिग्गज है वो आज आपको देखने को मिलने वाले। 2016 से मैं इनके साथ हमेशा ही रहा हूं। मुझे अभी भी याद है उडुपी, और वहां पे फिरोज गेंदबाजी के लिए आते हुए। उडुपी का वो टूर्नामेंट जहाँ पे संदेश पांडे लीड कर रहे थे, और वो टूर्नामेंट उन्होंने उनकी कप्तानी में जीता। और उसके बाद
हर कोई जानता है डिंग डोंग का वो सारा सफर हम सब ने काफी नजदीक से देखा है। चलेंगे मैदान की ओर, स्कोर कार्ड पे लगे 24 रन, ओवर नंबर चलता हुआ है दूसरा। मुझे उडुपी का और एक मैच याद आता है जहां पे भरत मेहर को पप्पू रामगुड़े ने 5 सिक्सर लगाए थे। हालांकि भरत ने पूरी टूर्नामेंट की बात की जाए 3 ओवर किए थे, सिर्फ 4 रन खर्च किए थे 3 ओवर में, और वो 1 ओवर जहां पे पप्पू रामगुड़े ने 5 सिक्सर लगाए थे। वो सारी यादें अभी भी ताजा होती हुई मैदान की ओर चलेंगे। फिरोज गेंदबाजी के लिए, अभी भी 24 गेंदें 27 की जरूरत। गेंदबाजी के मोर्चे पे फिरोज, सामने बल्लेबाज होंगे महेश। ये फुल टॉस गेंद है, हाँ बैल मुझे मार, गेंद आउट ऑफ द पार्क, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, 6 रन। स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पे लगे पूरे 30 रन, 30 ऑन बोर्ड, 21 की जरूरत है। और अब यहां से मुझे लगता है ये मुकाबला वन साइडेड हो रहा है, ऐसा लग रहा है, क्योंकि दोनों प्रारंभिक बल्लेबाज जिस प्रकार से खेल रहे हैं, हालांकि हम बात करें महेश की तो महेश ने चौका छक्का, चौका सिंगल छक्का, ये अब तक का उनका बल्लेबाजी का डिस्क्रिप्शन रहा है। और दूसरी जगह हम त्रिपाल की बात की जाए, सिंगल, सिक्सर और सिंगल, अब तक का स्कोर देखा जाए 30 रन, अभी भी 21 की जरूरत है। फिरोज फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार अच्छी गेंद, बल्लेबाज को इस बार मौका नहीं दिया, ये वाइड यॉर्कर की तरफ चले गए और वहां पे सक्सेसफुल भी है। डॉट गेंद, बिंदी गेंद। 2 टीमें, फिर से मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा टीम कनक 11 और यशबाबू पांचंगे की टीम प्लीज रिपोर्ट करें टॉस के लिए। यहां पे अब तक का स्कोर देखा जाए तो 30 रन, अभी भी 21 की जरूरत। फिरोज ने अच्छी वापसी की है, काफी अनुभव उनके पास है। ये लोअर फुल टॉस गेंद थी, फिर से अंदरूनी किनारा और ये सिंगल, 31 ऑन बोर्ड। ऑल इंडिया ओपन के लिए फिर से वही खुश खबर है कि आने वाले जनवरी महीने में यानी 2026 में ऑल इंडिया ओपन का टूर्नामेंट फिर से आने वाला है। उसकी जो रजिस्ट्रेशन है वो जल्द ही शुरू होने वाले हैं। आप अगर 40 प्लस के खिलाड़ी हैं तो जरूर उस वहां पे अपना रजिस्ट्रेशन कंप्लीट करें और एक बड़े प्लेटफॉर्म पे जाके, एक बड़े मंच पे जाके खेले। और इस बार गेंद को पाले में लिया और गेंद और चौका, रन। अब दोनों बल्लेबाजों ने यही सोचा है कि भाई आड़े टेढ़े दे घुमा के इस मैच को वो जल्दी खत्म करना चाह रहे। ऑर्गेनाइजिंग टीम का जो समय बेकार गया ना, उस टाइम को वो कवर कर रहे। अब तक का स्कोर देखा जाए, स्कोर कार्ड पे लगे 35 रन। कल के दिन भी बड़े मुकाबले आपको देखने को मिलेंगे, एक गांव, एक और 2 आइकॉन। कल सिर्फ एक गांव, एक की टीमें आपको देखने को मिलेंगी और परसों कल हम देखने वाले हैं कृष्णा पवार, रंजीत फराटे, ये सारे जो बड़े बड़े दिग्गज हैं उनको हम कल देखने वाले। अब तक का स्कोर देखा जाए तो स्कोर कार्ड पे लगे 35, 16 की अब भी जरूरत। ये मुकाबला थोड़ा सा वन साइडेड हो रहा है क्या? यहां से विकेट चाहिए, क्योंकि विकेट मिलेगा तो मुकाबले में आप जान डाल सकते हो। फिर से गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, फिरोज टू महेश। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, इस बार जमीन के सहारे गुदगुदी करती हुई गेंद, 4 रन। कवर पॉइंट, बाउंड्री को क्लियर करती हुई चौका। लाजवाब ये स्ट्रोक देखने को मिलता हुआ। मैं सिर्फ ऊपर ही बड़े स्ट्रोक ही नहीं खेलता, मैं जमीन के सहारे भी खेलता हूं। जैसे जो पुराने कमेंटेटर्स, हम रेडियो कमेंट्री जब हमेशा सुनते थे तो वहां पे कहा जाता है कि कारपेट के सहारे रोल होती हुई गेंद, ऐसा ही है कुछ स्ट्रोक। स्कोर 39 रन, अभी भी 12 की जरूरत। 2 बड़े हिट चाहिए यहां से टीम हरलवाड़ी को। इस बार गेंद को आने दिया, सिंगल के लिए जाना चाह रहे, डायरेक्ट हिट नहीं, ये गेंद अलग दिशा में चलेगी। 40 रन अब तक स्कोर कार्ड पे। इस ओवर की बात करें तो अभी भी ओवर यहां पे समाप्त होते हुए 2 ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड में लगे 40 रन। आज संजय जिस प्रकार से आउट हुए, संजय के बारे में हम हमेशा बात करते हैं, संजय एक अच्छे खिलाड़ी है, इस मैदान पे वो अच्छे रन बनाते हैं, लेकिन उनका नंबर आज पीछे रखा गया और उसके बाद वो दुर्भाग्यवश रन आउट हुए। इसका मतलब है कि उनके बल्ले से कुछ रन आए ही नहीं। अब सिर्फ आने वाली 18 गेंदे, रन चाहिए 11। गेंदबाजी में परिवर्तन। मैं कनक 11 से फिर से रिक्वेस्ट करूंगा, कनक 11 प्लीज आपके टीम से रिक्वेस्ट है टॉस के लिए आ जाए, क्योंकि यहाँ पे जो
यशवंत बाबू पासंगे टीम के कैप्टन है, वो यहाँ पे मौजूद है। कनक 11 आपसे रिक्वेस्ट है प्लीज टॉस के लिए आ जाए जल्द से जल्द, आपका मुकाबला अगला होने वाला है। पहली गेंद और इस गेंद को हवा में खेला है फील्डर वहां पे, लेकिन ये सूरज भगवान वहां पे प्रसन्न है, इसी कारण वो गेंद उनको दिखी नहीं। एक रन यहाँ पे जीवन दान मिलता हुआ। अब तक का स्कोर देखा जाए तो स्कोर कार्ड पे लगे 41 रन 41, अभी भी 10 की जरूरत। अब स्ट्राइक पे होंगे त्रिपाल। बहुत सारे बड़े दिग्गज आपको आज भी देखने को मिलेंगे। और इस बार कदमों का इस्तेमाल किया, डाउन द ट्रैक है, गेंद को भेज दिया डीप विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। अब तक का स्कोर देखा जाए तो स्कोर कार्ड पे लगे लगभग 47 रन, 4 की जरूरत है। इमरान भाई को तो आज चांस ही नहीं मिला। आमिर भाई तो कह रहे हैं भाई मेरा नंबर ना आए तो अच्छा है। इस बार ऑप्शन के बाहर की गेंद थी, खराब गेंद थी, लेकिन उस गेंद को खेलने की कोशिश जरूर की। गेंद पॉइंट पे खेलना चाह रहे थे लेकिन वो लॉन्ग ऑफ पे गई, 1 रन। अब स्ट्राइक में होंगे बल्लेबाज महेश, क्या वो इसे फिनिश करना चाहेंगे? स्कोर कार्ड पे लगे 48 रन, 3 रनों की जरूरत। अब राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज। शॉर्ट बॉल थी, उसका पूरा फायदा उठाया, लेकिन फील्डर वहां पे मौजूद है, वो कोई गलती नहीं करेंगे। फिर से एक सिंगल। अब तक का स्कोर 49 रन। इस टूर्नामेंट में और एक बड़ी साझेदारी आपको देखने को मिलती हुई। और इस मैच का जो मैन ऑफ द मैच है वो शंभू देंगे, उनको हम निवेदन करेंगे, शंभू आप आइए। इस बार अच्छी गेंद, 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा। 1 के साथ 50 का आंकड़ा पूरा, 50 की साझेदारी, वेल प्लेड। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने जिस प्रकार से यहाँ पे खेला है, आखिरी गेंद इस ओवर की आनी शेष। अब तक औसत देखा जाए ना वो 18 के आसपास है। आखिरी गेंदे 50 पूरे हुए, क्या आखिरी गेंद पे कोई बड़ा स्ट्रोक और मैच को खत्म करेंगे। एक ही की जरूरत थी, लेकिन गेंद हवा में है, फील्डर दौड़ेंगे और यहां से कैच, विकेट। 50 की साझेदारी यहां पे समाप्त होती हुई। कनक 11 टीम आपसे फिर से रिक्वेस्ट आहे, कनक 11 संघाला पुन्हा एकदा विनंती करतो, प्लीज खूप वेळ झालेला आहे। तुमच्या समोरचा संघाचा जो कर्णधार आहे, म्हणजे अर्थात यशवंत पाचंगे संघाचा कर्णधार इकडे मगाचपासून येऊन बसलाय, तुमची वाट पाहिली जाते। आणि पहा तिकडे इम्रान भाईनी महेशला सांगितलं वेल प्लेड, आणि सामना फक्त 1 धावांची औपचारिकता आहे। संजय गोलंदाजी मार्कवर, संजय आलाय बॉलर, संजय गोलंदाजीसाठी, फैजल फलंदाजीसाठी। हो इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। आता समीकरण म्हणते येणारे 11 चेंडू, धाव हवी आहे 1, 50 फलकावर आहेत। संजयचा विचार केला, ऑलराऊंडर परफॉर्मन्स गेल्या वर्षी या संजयने दाखवला होता, आज मात्र फक्त आता गोलंदाजीसाठी त्याला चान्स आहे। आणि इकडे मात्र दोन्ही स्टाईल मध्ये मॅच समाप्त करतोय त्रिपाल, वेल प्लेड त्रिपाल। मी शंभू यांना विनंती करेल मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण यायचं। मॅन ऑफ द मॅच नन अँड ओनली लखन। या लखन यांनी 3 विकेट्स इकडे घेतलेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जाईल। मी शंभू यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड इकडे द्यायचं।